दिवाळी हा सण भारतातील कृषी, कलात्मक आणि सांस्कृतिक विशेषता स्पष्ट करतो. दिवाळी सणाचा दुसरा दिवस म्हणजेच आपला आजचा दिवस धनत्रयोदशी. तर सगळ्यात पहिले तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला सुरू होणाऱ्या ह्या दिवाळीच्या सणाच्या खूप खूप शुभेच्छा. हा सण अश्विन महिन्याच्या त्रयोदशीला साजरा केला जातो. धनत्रयोदशीला धन आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची पूजा केली जाते. त्यामुळे घरात सुख समृद्धी येते. धनत्रयोदशी या दिवशी भगवान धन्वंतरी यांनी समुद्रातून अमृत कलश घेऊन प्रकट झाले. त्यामुळे हा दिवस आरोग्य व आयुष्य वाढवणारा मानला जातो. ओम धन्वंतरे नमः हा मंत्र म्हटला जातो. हा सण प्रकाश, उत्साह आणि आनंदाचे प्रतीक मानला जातो. तर सगळी कामं आवरल्याच्या नंतर मी इथं उंबरठा पूजन केलं. सगळ्यात पहिलं तो उंबरठा स्वच्छ धुवून पुसून घेतला. त्यानंतर त्याच्यावरती हळदीचा लेप लावला आणि जे काही माझ्याकडे छाप होते असे त्यांनी सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि हातानेही काढून घेतली. पण रांगोळी काढताना मायरा लुडबुड करणार नाही असं कधी होतच नाही. त्यानंतर मग मी इथे इव्हिनिंगला मस्त चहा एन्जॉय केला. त्यानंतर इथे संध्याकाळच्या पूजेची तयारी चालू केली. त्यानंतर इथे मी मस्त कणकेचा एक छान दिवा करून घेतला. त्याच्यामध्ये फक्त हळदच टाकली. त्यानंतर मग पूजा छान मस्त आटपून घेतली आणि घरात मस्त एकदम प्रसन्न वातावरण झालं होतं. तर पूजा म्हटलं की घरात किती छान असं प्रसन्न वातावरण सगळ्यांच्याच होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तर मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असा होता माझा दिवस. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तुमची काळजी घ्या. हेल्दी राहा, हेल्दी खा आणि फिट राहा. बाय.